संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे ग्वाही. वेद 4 वेद 18 पुराण, 6 शास्त्र 18 पुराणे सांगतात की संताविन प्राप्ती नाही, संतांच्या शिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. लक्षात घ्या. नाही तर आपण पूजा करत बसू, तीर्थाला जाऊ, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, मग संतांनी काय लिहिलं आहे? संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात की संतांशिवाय भगवंताची भेट होणार नाही. अगदी म्हणजे आपल्याला पारदर्शकता ठेवलेली आहे आपल्याकडे भक्तीपुढं, तरी माणूस काय करतो? सगळीकडे फिरतो. सोमवारचा देव वेगळा, मंगळवारचा वेगळा, बुधवारचा वेगळा. आता पुढं आहे याच्यामध्ये. जोपर्यंत नाही कळत तोपर्यंत करा, पण गुरु कशासाठी करायचा असतो? तर हे ज्ञान आपल्याला आपल्याच आतमध्ये असलेला तो आत्मप्रकाश, तो आपला प्रगट व्हायला पाहिजे. आपल्या आतमध्येच परमात्मा आहे. आपला अंतरीचा अंतरात्मा हाच देव आहे, एवढं ठामपणे लक्षात घ्या. तो आपल्यातनं निघून गेला तर मग आपलं सगळं संपलं, बाजार उरकला आपला. आणि तो आहे म्हणून आपण सगळं कार्य करतो, सगळे भोग भोगतो, प्रपंच करतो, सगळं तोच करून घेतो आपला. आणि आपण त्यालाच काय करतो? त्यालाच विसरतो. म्हणून विसरले तया थोर झाले हानी, विसरले तया थोर झाले हानी, आणि पचविल्या खानी लक्ष 84च्या. काय सांगतात संत? जर आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याला विसरलो तर 84 लक्ष योनीला जावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला अनुग्रहाचा जो चिंतन दिलेला आहे, तो तुम्हाला अंतरीच्या अंतरात्म्याचं चिंतन कसं करायचं? आपल्या अंतरीचा अंतरात्मा प्रकाशमान आहेच, पण त्या प्रकाशावर आलेलं जे ढग आहेत, प्रकाशावर आलेलं जे काय आवरण आहे, ते काढण्याचं काम अनुग्रह करतो. सोपं आहे हो एकदम, पण ते करण्यासाठी संतांची संगत पाहिजे. आपण देवदेवतांची पूजा कितीही केली तरी भगवंताची भेट होणार नाही. कारण तुका म्हणे किल्ली संता हाती दिली, असं स्पष्टपणे लिहून ठेवलंय. एकदम म्हणजे पारदर्शकता दाखवलेली आहे. पण ही पारदर्शकता दाखविणारे श्री गुरु जीवनात येत नाही, म्हणून प्रॉब्लेम आहे सगळे. कोणतरी आपलं जातो, गुरु करतो, माल घालतो, वर्षातून एकदा भेटायला जातो. आता होईल का ज्ञान? सांगा मला, होईल का? मला सांगा. गुरु आहे 500 मैल लांब, आणि हा बिचारा 500 मैल अजून त्याच्यापेक्षा लांबच लांब. होईल का ज्ञान? नाही. ग्रंथ लिहिलेत कशाला? आपल्यासाठी ग्रंथ आहे. म्हणून ग्रंथ आपले गुरु आहेत हो. आणि ग्रंथ आपले गुरु काय आहेत? आपण जो गुरु केलेला आहे, जो गुरु आपण केलेला आहे, त्या गुरुने सांगितले ते ग्रंथामध्ये आहे का नाही हे आपण पडताळणी करायची. गुरुने सांगितलेलं ग्रंथात नसेल त्याचा काय फायदा आहे? कारण प्रत्यक्ष अवताराला आले तुकोबाऱ्या. तुमचा आमचा जो जड जीव आहे, अज्ञान आहे, ते घालवण्यासाठी प्रत्यक्ष अवतार घेतले संतांनी. तुकाराम महाराज, ज्ञानोबराया, जनाबाई, मुक्ताबाई सगळे संत आहेत. सेना न्हाव्याला. त्याच्यानंतर बघा विसोबा खेचर, कितीतरी संत आले, आणि त्या संतांनी हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. आणि आपण जर त्या संतांचं जर आपण अवलोकन केलं नाही, संतांचं ज्ञान घेतलं नाही, तर मग आपल्याला काय फायदा होणार नाही. हेल्या आला आणि पाणी वाहतच नेलं, नाही का? अशी परिस्थिती आहे. म्हणून प्रत्येकाने व्यवस्थित शास्त्र वाचा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यावर मनन करा, आणि चिंतन मांडा तुमचं. कारण आपण जर सांगता हे ज्ञान प्रगट होतो. कारण तुम्हाला एक इथून आज्ञा झाली, आमच्या गुरुंनी आज्ञा केली की प्रत्येकाला थोडं थोडं सांगायला लावा. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुमच्या मनाकडे तो भाव जावा. हे हृदयचे ते हृदय घातले, हृदय एक झाले. म्हणजे आमचा हृदय आणि तुमचा साधकांचा हृदय जेव्हा एकरूप होतो तेव्हा हे ज्ञान प्राप्त होतं. नुसता मंत्र देऊन नाही होत महाराज. फक्त मंत्र दिला आणि तुम्ही सांगा जपा, नाही होत नाही. कारण आपला मन खूप चंचल आहे, आणि त्या चंचल मनाला थांबवण्यासाठी हा तुम्हाला 1 तासाचा निरूपण आहे. हा
जसं आपण मोबाईल चार्जिंगला लावतो 1 तासामध्ये आपली बॅटरी पूर्ण चार्ज होते आणि आपल्याला दिवसभर तो मोबाईल काम देतो, तसं ही बॅटरी चार्जिंगचा तुमचा मोबाईल म्हणजे तुमचा देह चार्जिंग करण्याचं साधन संतांनी ह्या अभंगातून, या ग्रंथांमधून, या वाङ्मयामधून लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते सांगण्याचे आम्ही तुमच्यापर्यंत काय करतो, तुमच्यापर्यंत सांगण्याचं, निरोप सांगण्याचं, संतांचा निरोप पोचवण्याचं काम आम्ही करतो. बाकी याच्यामध्ये काय नाही. आता आपण वळूया एकनाथी भागवत अध्याय 23 आणि श्लोक क्रमांक आहे 52. आता याच्यामध्ये सांगतात, देवता दुःखाचे कारण आहेत असे म्हणावे तर त्याच्याशीही आत्म्याचा संबंध काही नाही. भगन्नाथ भाऊ सांगतात, काय काय लोकांना असं वाटतं, अरे देव मला त्रास देतो, देवाने माझं हे केलं, देवाने माझा सत्यानाश केला, देवाने माझं सगळं काय माझं देवाने वाटोला लावून टाकलं, असं लोक म्हणतात. बघा, आता तुम्हाला प्रपंचामध्ये राहून तुम्हाला मी काय सांगतो त्याचे अनुभव असतील. जरा काय दुःख आला तरी बापरे देवा माझं वाटोला लावलं देवाने. तर देव काहीही करत नाही बरं का. आणि हे सांगण्यासाठी तुम्हाला आम्हाला सावध करण्यासाठी या ग्रंथांचं वाचन आहे. उगाच देवाला दोष देण्यात कारण काहीही नाही. कारण देव येत नाही, जात नाही, देव काहीही करत नाही, लक्षात घ्या. पहिलं म्हणजे देव काय हे समजून घ्या. आपण दगडाचे कल्पनेचे देव केलेले आहेत, ते देव नाही आहेत, ते कल्पनेतून निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून आपला अंतरीचा अंतरात्मा हाच आपला देव आहे. आणि त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान आपण जर केलं आणि ते श्वासामधून केलं तर आपल्याला ताबडतोब प्रगटीकरण होतं, ताबडतोब अनुभूती येते, आपल्याला ताबडतोब अनुभव येतो आत्म्याचा. कारण जो श्वास जातो येतो तो आपला काय आहे, तो आपला प्राण आहे. आपला तो प्राण म्हणजे जीवन, तो आपलं जीवन आहे. जसं पाणी आपलं जीवन आहे, तसा आपला श्वास आपलं जीवन आहे. आणि तो श्वास जरा जरी थांबला तर आपण गेलो. आणि तो श्वासाला चालवणारा, नियंत्रित करणारा, आतमध्ये घेऊन सोडणारा, आत घे सोड करणारा जो आहे तो आपला परमात्मा आहे. त्याने उद्या बंद केला श्वास तर आपण गेलो. एवढा सोपा परमार्थ आहे. पण ते करण्यासाठी गुरुला शरण जावं लागतो. विरोध नाही बरं का आमचा, देवतांची पूजा करायला विरोध नाही. पण खरं आहे ते सांगायला काय, जे खरं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो मी. देवता दुःखाचे कारण आहेत असे म्हणावे तर त्यांच्याशी आत्म्याचा काय संबंध आहे? काही संबंध नाही. आपल्याच देहातील एका अंगाला दुसरे अंग आपटले तेव्हा माणसाने कोणावर रागावे? आता उदाहरण दिला, आपल्याच अंगाचे म्हणजे आपलीच जीभ आपल्या दाताने चावली, आता आपण कोणावर रागवणार? आपण नाथबाबा सांगतात, आपलीच जीभ आपल्या दाताने चावली, आता कोणावर रागवणार आपण? एक अंग दुसऱ्या अंगाला लागला, आपलाच बोट आपल्या डोळ्यात गेला, आता कोणाला सांगणार आपण? काहीच करू शकत नाही ना. म्हणजे दुःख देणारे देवता वगैरे कोण नसून दुःख देणारे कोण आहेत याचं स्पष्टीकरण सांगण्यासाठी आत्मा हा काय, आत्मा कारणीभूत नाही दुःखाला, देवता पण कारणीभूत नाहीत, हे नाथबाबांना स्पष्ट सांगायचं. आता आपण पुढे ओव्या वाचूया. आता दुसरे कारण मती देवापाशी दुःख प्राप्ती, देवांची देहा माझी वस्ती, आत्मा निज स्थिती विदेही. बघा, आत्म्याचा आणि आपल्या देहाचा काही संबंध नाही, नाथबाबा सांगतात. आत्मा आपल्यापासून काय आहे, लांब आहे आपल्यापासून, तो आपल्यामध्ये नाहीच आहे. तो आहे, पण तो कसा आहे तर साक्षी रूपाने आहे. जसा सूर्य आहे, पण सूर्य आपल्या आतमध्ये येतो का? नाही. सूर्य उगवल्यावर सगळे लोक कामं करतात, मग सूर्य काही करत नाही, फक्त प्रकाश देण्याचं काम करतो. तसा आत्मा सगळीकडे व्यापक आहे, पण तो आपल्या देहात नाही, साक्षी रूपाने आहे. त्याच्याशिवाय कार्य होत नाही. सूर्य उगवला नाही तर सगळं सृष्टीचे व्यवहार बंद पडतील. तसा आत्मा सूर्यासारखा व्यापक आहे.
तो काही करत नाही, येत नाही, जात नाही. आता दुसरे कारण मती देवांपाशी दुःख प्राप्ती, देवांची देहा माझी वस्ती, आत्मा आणि स्थिती विधेयी. आत्मा कसा आहे? विधेय स्थितीला आहे. आत्मा आपल्या देहापासून वेगळा आहे हो. आत्मा आपल्या देहामध्ये नाही आहे, पण साक्ष रूपाने आहे. मी तुम्हाला सांगितलं, साक्ष रूपाने तो परमात्मा आहे. तो येत नाही, जात नाही. देहीच्या इंद्रिया करवी देव झाले अधिष्ठात्री, आत्मा अखंड अविकारी, सुखदुःखा माझाही अलिप्त. देहाच्या इंद्रिया करवी, पण देहांच्या इंद्रियांच्या माध्यमातून काय करतो? आपल्याला दुःख होतं माणसाला. इंद्रियांच्या विकाराने दुःख होतं. इंद्रिय काय करतात? इंद्रियांना विकार म्हणजे इंद्रियांना सुख दुःख भोगण्याची सवय लागलेली असते. इंद्रियांकरवी इंद्रियांच्या संगती जै पसरू होत शेमती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. बघा, इंद्रियांच्या संगती जै पसरू होत शेमती. इंद्रिय काय करतात? बाह्य अंगाने धावू लागतात आणि विषयांचं सुख भोगण्याकडे धावतात, आणि म्हणून आपल्याला दुःख होतं. दुःख कशामुळे होतं? तीच इंद्रिय जर आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाली तर आपल्याला देहाचा विसर पडतो. म्हणजे आपण आपल्या आत्म्याशी एकरूप झालो तर आपल्याला दुःख नाही आहे, पण प्रत्यक्ष आत्मा आपल्या आतमध्ये नाही आहे. तो साक्ष रूपाने, जसा सूर्य प्रत्यक्ष एकच आहे तसा आत्मा एकच आहे, साक्ष रूपाने आपल्याकडे. मग त्या साक्ष रूपामध्ये असलेल्या त्या आत्म्याचं भजन कसं करायचं, आपण स्वतः प्रकाशमान कसं व्हायचं हे सांगणारे असतात, ते संत असतात. आपल्याच आत्म्याचं भजन कसं करायचं? कारण आत्मा कसा आहे? आत्मा स्थिर आहे. आत्मा येत नाही, जात नाही, पण तो सगळीकडे भरलेला आहे. तसा आपल्या देहाचा विसर पडून आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी, आपण त्या व्यापक असलेल्या अंतरात्म्याशी आपण एकरूप झाल्यानंतर आपल्या देहाचा निराश होतो. म्हणजे आपला देहभाव निघून जातो. आणि ज्या वेळेला आपला देहभाव निघून जातो त्यावेळेला आपण आत्मस्वरूपाशी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होतो. आपला देहभाव जात नाही तोपर्यंत आपल्याला अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागतात. आणि म्हणून काय सांगतात? देहातील इंद्रियांच्या विकाराने दुःख होते. देहामध्ये इंद्रिय आणि इंद्रिय भोगाकडे धावतात आणि मग आपल्याला दुःख होतो. पण आत्मा अखंड अविकारी. बघा, आत्म्याला विकारत नाही, अविकारी. आत्मा अविकारी आहे, पण आपले इंद्रिय भिकारी आहेत हो. इंद्रिय काय करतात? भीक मागतात विषयांकडे, कामाकडे, क्रोधाकडे, लोभाकडे, दंभाकडे, संशयाकडे. संशय आला तर मनुष्य काय करतो? संशय आला तर मनुष्य एकमेकाचा काय करतो? मर्डर करतो. बघा, कितीतरी संशय आणि कितीतरी घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. आणि हे इंद्रिय जे आपले इंद्रिय काय करतात? तर ते दुःख आपल्याला इंद्रियांना का होतं? तर इंद्रिय भोगाकडे जातात आणि तीच इंद्रिय आपल्या स्वरूपाकडे आली, आपल्या आत्मस्वरूपाकडे आली. आपल्या आत्मदेवाशी एकरूप झाल्यानंतर आपल्याला आत्म्याचं चिंतन करता करता आत्म्याशी एकरूप झालो तर आपल्याला कुठल्याच प्रकारचं दुःख होत नाही. तो सुखदुःखापासून अलिप्त असतो. बघा, काय? आत्मा सुखदुःखापासून अलिप्त आहे. तसं तुम्ही पण सुखदुःखापासून अलिप्त व्हाल, पण तुम्ही आत्मस्वरूपाशी एकरूप झाले तर. आपण अजून देहबुद्धीवरच आहोत. आपली देहबुद्धीच जात नाही. आपलं अज्ञान काय आहे? तर मी देह आहे, हा आपला अज्ञान आहे. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या. आपण देह आहोत असं समजलं तर कोटी ब्राह्मणांची हत्या केल्याचं पाप लागेल. आणि मी देह नसून मी आत्मा आहे म्हटल्यानंतर आपण देहाचा आपला विसर पडतो. आणि त्याच्यासाठी सगळी सेवा आहे. त्याच्यासाठी भक्ती आहे हो. आपण देह नसून आपण आत्मा आहोत असा आपला भाव होण्यासाठी भक्ती आहे. म्हणून आम्ही नेहमी वाक्य काय वापरतो की पूजा अर्चा करून आपल्याला काही भेटणार नाही. हे का सांगण्याचं कारण संतांनी लिहिलंय तसं आम्ही नाही सांगत.
संतांनी लिहून ठेवले, अरे बाबांनो, या पूजा अर्चा ज्या आहेत या तुम्ही पहिल्यांदा, ही पहिली पायरी आहे, करू नका अशातली वार्ता नाही. मग आयुष्यभर तेच करायचं का? एखादा माणूस 5वी शिकला आहे, मग तो 5वीमध्येच परत परत बसतो का? 6वीला जात नाही का? 7वीला जात नाही का? कारण त्याला माहिती आहे, जर आपण 5वीलाच बसलो तर आपल्याला पुढे नोकरी मिळणार नाही, धंदा मिळणार नाही, आपल्याला जगामध्ये वावरायला मिळणार नाही. पुढे चांगली पदं आहेत, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, कलेक्टर आहे, अशी पदं आपल्याला बळकवायची असतील, उच्च लेवलची पदं आपल्याला बळकावायची असतील, मिळवायची असतील, तर आपल्याला पुढचं शिक्षण घ्यावं लागतं. मग 10वी, 11वी, 12वी, 15वी, डॉक्टर, इंजिनियर जे का असेल ते. मग ही पूजा करायची नाही का? कारण पूजा केली तर पुढे जाता येईल. तुम्ही पहिलीला बसले नाही, 5वीलाच गेले नाही, तर डायरेक्ट तुम्हाला 10वीला ॲडमिशन मिळेल का? मग तसं ही पहिली पायरी आहे. मग आयुष्यभर तिथंच थांबायचं का आपण? 5वीलाच बसूया आपण, चला जाऊ द्या. एखाद्याने विचार केला, जाऊ द्या 5वीलाच बसूया आपण, जमेल का? होईल का डॉक्टर? होईल का इंजिनियर? तसं तुम्ही पूजा अर्चा करा, करतच बसले तुम्ही, तेच करत बसलं तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती नाही होणार. कारण भगवंताची प्राप्ती हे देहभान विसरून त्या भगवंताचं चिंतन करायला लागेल आपल्याला. मंदिरातली पूजा, देवाऱ्यातली पूजा हे आपण काय करतो? तर आपण देहबुद्धीवर राहून करतो. आणि देहबुद्धी ज्या वेळेला आपली नष्ट होईल, नाहीशी होईल, निघून जाईल, त्यावेळेला आपल्या परमात्म्याची भेट होईल. मग देहबुद्धी आपण काय करायला पाहिजे? देहबुद्धी कशी घालवता येईल त्यासाठी आपल्याला प्रक्रिया आहेत. प्रक्रिया कशासाठी आहेत? भगवंताला मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कशासाठी येते? भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती आपण घुसळण केली तरच आहे. जीवशिवाचं ऐक्य केलं तरच आहे. जीवशिवाचं ऐक्य आपल्याला करता आलं नाही तर भगवंताची प्राप्ती 100% होणार नाही. किती पण तुम्ही सगळी जरी तीर्थ जरी तुम्ही पलटी केली तरी पण होणार नाही. कारण ज्ञानोबराने आपल्याला काय सिग्नल दाखवलेला आहे? दुसऱ्याच अभंगामध्ये 6वेद जाणं, साई शास्त्र करणं, 18 पुराण हरिसी, परंतु मंथुनी नवनीता तैसे घ्यानंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. टाकून देत्या मंथन कर. मग आपल्याला काय दाखवले ते आता? काय सांगतात नाथ बाबा? देहातील इंद्रियांचं विकाराने दुःख होतं. दुःख कशाने होतं? इंद्रिय, पण आत्मा अखंड अविकार आहे. बघा, आपल्याला दुःख देणाऱ्या आपल्या देहामध्ये असलेली जी वासना आहे, इंद्रियांमध्ये जी वासना आहे, त्या वासनेमुळे आपल्याला दुःख होतं. आणि आत्म्याचा काहीही संबंध नाही सांगतात. इंद्रियांच्या विकाराने दुःख होते, पण आत्मा अखंड अविकारी आहे. तो सुख दुःखापासून अलिप्त आहे. आत्म्यापासून सुख दुःख होत नाही, स्पष्टपणे सांगितले. का आत्मा येत नाही, जात नाही, आत्मा काहीही करत नाही. जसं आता ही आपली लाईट आहे, त्याच्यामध्ये सप्लाय आपल्या करंट आहे, तो करंट काहीही करत नाही. तो फक्त काय करतो? तो करंट देण्याचं काम करतो, बस. मग त्याला तुम्ही एसीला वापरा, मोठ्या मोठ्या मशिनरी चालवायला वापरा, हीटरला वापरा, पंख्याला वापरा, फ्रीजला वापरा, फक्त काय करतो? तो आपल्याला चैतन्य देण्याचं काम करतो. त्याचा काहीही संबंध नाही, असं नाथबाबा सांगतात आपल्याला. नाही तर काही लोक काय देवाने माझं असं केलं, देवाने माझं वाईट केलं. देव काहीही करत नाही, लक्षात घ्या. आणि हे अज्ञानाची लक्षणं आहेत. देवाने माझं वाटवलं केलं वगैरे. सगळे कर्म जे आहेत, आपल्याकडनं जे कर्म होतात, त्या कर्माचंच फल काय आहे? आपल्याला सुख दुःख आहेत. कर्म जे केले, कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म केले ते कर्माचं लिखाण होतं. केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती आले ना, किती. ऐका जनार्दनी हरिनाम सेविले तेच धन्य. म्हणजे हरीचं ज्याने नामस्मरण केलं ते धन्य झाले आणि ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये विलीन झाले. एवढा सोपा परमार्थ, एवढा सोपा परमार्थ. पण तो करण्यासाठी गुरु पाहिजे. भूमी सहज निर्विकार
तिची भिंती तिवरी सविकार, तेवी वस्तू नित्य निर्विकार, तेथ भासती सविकार अधिष्ठात्री देव. काय सांगतात? भूमी स्वतः निर्विकार आहे. आपण ज्या भूमीवर उभे आहोत ती निर्विकार आहे, पण तिच्यावरती आपण काय केलं? आपण भिंत बांधली, साकार भिंत बांधली, तर ती सविकार होते, म्हणजे तिला विकार दिसतात. भूमी प्लेन आहे हो, पण आपण तिच्यावर बिल्डिंग बांधली, विटा लावल्या, खांबे लावले, तर ती विकारी दिसते. आत्मा ही तसाच निर्विकार आहे बघा. आत्मा पण तसाच विकार आहे, त्याला विकार नाही आहेत. व देहातीत विविध अवयवांच्या देवता सविकार असतात. आणि पुढे काय सांगितलं आहे? भूमी सहज निर्विकार, तिची भिंती तिवरी सविकार, ते वस्तू नित्य निर्विकार. आत्मा नित्य आहे, निर्विकार आहे, त्याला विकारच नाही आत्म्याला. ते भासते सविकार अधिष्ठात्री देव. आणि त्या आत्म्यावर काय काय आहे? अनेक प्रकारच्या देवता आलेल्या आहेत त्या आत्म्यावर. आता पुढे आहे ते. जशी हाताची देवता काय आहे? इंद्र आहे. आणि मुखाची देवता अग्नी आहे. पुढे दिलं आहे ते. भूमी सहज निर्विकार, तिची भिंती तिवरी सविकार, ते वस्तू नित्य निर्विकार, तेथ भासती सविकार अधिष्ठात्री. भिंती पडल्या भूमीवरी, ते मेळवी आपण्या माझारी, तेवे निर्गुण निर्विकारी, इंद्रिय अधिष्ठात्री येती एक्या. काय सांगतात? भिंत पडून जमिनीवर कोसळली, जमिनीमध्ये मिळाली, तशा देहपातानंतर देवता हे निर्गुण निर्विकार आत्म्याशी एकरूप. तसं आपल्या इंद्रियांमध्ये ज्या देवता आहेत, त्या आपल्याला देह सोडून गेल्यानंतर त्या देवता पण त्या निर्गुणामध्ये विलीन होतात. कुठे होतात? त्या निर्गुण निराकारामध्ये त्या देवता विलीन होतात. जसे आता तुम्हाला सांगतो, कानाची देवता जशी दिशा आहे, त्वचेची देवता वायू आहे. बघा, वायू आपल्या अंगाला स्पर्श झाला की लगेच अरे बापरे वारा आला समजतं. स्पर्श झाला. त्वचेची देवता वायू आहे. आणि डोळ्याची देवता सूर्य आहे हो. डोळ्याची देवता काय? सूर्य आहे. आणि जिव्हेची देवता काय? वरुण आहे, वरुण. आणि घ्राण नाकाची देवता अश्विनी कुमार. असे 5 देवता आपल्याकडे आहेत. काय आहेत? 5 देवता आपल्याकडे आहेत. आणि या देवता काय? या देवता ज्या आहेत, आपलं शरीर गेला की आपल्या ह्या देहा सगट त्या देवता पण कुठे जातात? त्या आत्म्यामध्ये विलीन होतात. भिंत पडल्या भूमीवरी, तेवी मेळवी आपण्या माझारी. भिंत पडली जागेवर, किती जागा पण काय होतो? प्लेन होऊन जातो. तेव्हा निर्गुण निर्विकारी इंद्रिय अधिष्ठात्री येते क्या. तसं निर्गुण आहे आणि निर्विकार आहे आणि इंद्रिय अधिष्ठात्री येते क्या. तसा आपला देह गेल्यानंतर आपल्याकडे असलेले विकार जे आहेत, ते इंद्रिय जे आहेत इंद्रियांमध्ये भरलेले आहेत. म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं काय की कानाची देवता दिशा आहे, त्वचेची देवता वायू आहे. दिशा, वायू, सूर्य, वरुण आणि अश्विन कुमार हे काय होतात? त्या आत्म्यामध्ये विलीन होतात, आत्मतत्वामध्ये विलीन होतात. स्वदेही परदेशी जाणं, इंद्रिय अधिष्ठात्री समान, इंद्रियांचे सुखदुःख दारुण आपले आपण भोगिती देव. स्वतःच्या देहातील एक देवता दुसऱ्याच्या देहात त्या अवयवांच्या एकरूपच असते. तेव्हा इंद्रियांचे सुखदुःख देवता आपल्या आपणच भोगतात. स्वतःच्या देहातील एक देवता म्हणजे आता धरून चाला तुम्ही, कानाची देवता दिशा आहे किंवा हाताची देवता काय? इंद्रिय आहे. आणि जिभेची देवता काय आहे? तर अग्नी आहे. पुढे आहे बघा, उदाहरण दिलं त्याने. थोडंसं कठीण समजायला, कारण हा थोडा किचकट विषय जरा. भिंती पडल्यावर भूमीवरी, ते मिळवी आपण्या माझारी, तेवे निर्गुण निर्विकारी इंद्रिय अधिष्ठात्री येते क्या. स्वदेही परदेही जाण, इंद्रिय अधिष्ठात्री समान,
इंद्रियांचे सुखदुःख दारुण आपले आपण भोगती देव. हाती हाणता तोंडावरी तेथे इंद्रा अग्नी अधिष्ठात्री. तेव्हा इंद्राची अग्नी ते मारी. आत्मा अविकारी दुःखातीत. काय सांगतात की हाताने तोंडावर फटका मारला आपण तर हाताची देवता काय आहे? हाताची देवता इंद्र आहे आणि मुखाची देवता अग्नी आहे. त्यामुळे इंद्राने अग्नीला फटका मारला असे होईल. कारण आत्मा निर्विकारी दुःखातीत आहे. आत्म्याला काही होत नाही. आत्म्याला काही होत नाही. तो कसा आहे? निर्विकारी आहे. आणि दुःखातीत आत्म्याला दुःख होत नाही. दुःखातीत, दुःखाच्या पलीकडे आत्मा आहे. आता पुढे सांगतात, हो का मुखे डसल्या हाताशी अग्नीचे घाय केले इंद्रासी. आत्मा आलित इंद्रिया देवासी सुखदुःख त्याशी स्पर्शना. हाताला आपण दाताने चावला तर अग्नीने इंद्रावर घाव घातला. त्या अग्नीने, हाताची देवता काय? इंद्र आहे आणि मुखाची देवता काय? अग्नी आहे. म्हणून तिथं हाताला दाताने चावा घेतला तर अग्नीने इंद्रावर घाव घातला असं होईल, असा अर्थ आहे. पण आत्म्याला सुखदुःख नाही, हा मुद्दा अबाधितच आहे. आत्म्याला काही होत नाही. आत्मा कसा आहे? निर्विकारी, त्याला काही होत नाही. देवतांना त्रास होतो. त्याने काय सांगितलं आहे? देवतांना त्रास होतो. आपल्या शरीरामध्ये बऱ्याच देवता आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की कानाची देवता दिशा आहे, त्वचाची देवता वायू आहे, चक्षुची देवता सूर्य आहे आणि जीवाची देवता वरुण आहे आणि घ्राणाची नाकाची देवता अश्विनी कुमार आहे. आणि ह्या देवतांना काय होतो? देवतांना त्रास होतो. आत्म्याला काही त्रास होत नाही. आणि शेवटीला ह्या देवता ज्या आहेत आपल्या शरीरामध्ये त्या परत कुठे विलीन होतात? आत्म्यामध्ये विलीन होतात. म्हणजे आपलं शरीर कसा बनलेला बघा तुम्ही. नुसतं पाचाभूतांचं बनलेलं नाही. देवता पण शरीरामध्ये आपल्या वास करतात. कारण जर आपल्याला कान नसते तर आपल्याला दिशा ही देवता आहे. कुठल्या दिशेवरून आवाज आला आपल्याला माहीत नसता पडला. बरोबर आहे? आपली चक्षु काय आहे? म्हणजे आपले डोळे आहेत. डोळ्याची देवता सूर्य आहे. मग आपल्याला सूर्याचे अधिष्ठान डोळे नसतात जग आंधळे. सूर्याचं अधिष्ठान आहे डोळे. म्हणजे आपले डोळे नसतील तर सगळे जग आंधळं आहे आपला. म्हणून ज्याला डोळे आहेत ते सूर्य त्यांच्यावर काय आहे? सूर्याची कृपा आहे म्हणून डोळे आहेत. सूर्य ही देवता आहे डोळ्यांची. हे खूप विश्लेषण याच्यामध्ये, बारीक विश्लेषण आहे. पण थोडं समजून घ्या. परमुख्य स्वमुखावरी थुंकी जे दोही मुख्य अग्नीने नांदीजे ते तो कोणावरी कोपीजे आत्मस्वरूपी दुजे असेना. आता काय सांगतात? शेवटचा सांगतात, एखादा मनुष्य दुसऱ्याच्या तोंडावर थुंकला. एक मनुष्य दुसऱ्याच्या तोंडावर थुंकला तर अग्नी ही अधिष्ठात्री देवता समानच असल्यामुळे, म्हणजे एकाच्या तोंडातून थुंकी निघाली आणि दुसऱ्याच्या तोंडामध्ये गेली. म्हणजे अग्नी ही देवता आहे. कशाची? आपल्या मुखाची देवता काय? अग्नी आहे. मुखाची देवता काय? अग्नी आहे. म्हणजे एखादा मनुष्य दुसऱ्याच्या तोंडावर थुंकला तर अग्नी ही अधिष्ठात्री देवता समानच असल्यामुळे कोणी कोणावर रागवावे? एखादा माणूस आपल्या मुखातून थुंकी दुसऱ्याच्या तोंडावर थुंकला तर आता कोणावर रागवावे म्हणतो. म्हणजे आता खूप विश्लेषण बरं का पुढे. म्हणजे आपल्या आतमध्ये ज्या देवता आहेत त्या देवतांना पण आपल्याला प्रसन्न करावं लागेल. म्हणून तर संतांना राग आला नाही. संतांना राग का आला नाही? सगळ्या आतमध्ये असलेल्या ज्या देवता आहेत त्या देवतांना त्यांनी काय केलं? प्राप्त करून घेतलं होतं. एका देवतेने दुसऱ्या देवताला त्रास, एका हाताने दुसऱ्या हाताला त्रास, एका हाताने दुसऱ्या हाताला त्रास झाला तर कोणावर रागवणार? आपली जीभ जर आपण चावली तर कोणावर रागवणार? तशा आपल्याच देवता ज्या आहेत त्या देवतांना प्रसन्न करता यायला पाहिजे. आपल्याला काय करता यायला पाहिजे? ज्या देवता आहेत आपल्या, दिशा ही देवता आहे बघा, वायू देवता आहे, सूर्य देवता आहे, वरुण देवता, अश्विनी कुमार देवता, ह्या सगळ्या देवता आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि त्या शरीरातल्या देवता आपल्याला काय करायला पाहिजे?
प्राप्त करून घेता यायला पाहिजे. आणि त्या देवता प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सद्गुरू कृपा लागेल, ध्यान करावं लागेल, जप करावं लागेल. अनेक वर्ष त्या लोकांनी काय केलं, जप केलं, तपश्चर्या केली आणि त्यातून आपल्या अंगामध्ये असलेल्या सर्व देवता ज्या आहेत त्या देवतांना त्यांनी प्राप्त करून घेतलं, आपलंसं करून घेतलं. बघा, समोरच्या माणसाने आपल्याला शिवी दिली, म्हणजे मुखातून दिली, म्हणजे 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 त्या अग्निदेवतांनी शिवी दिली, म्हणजे आपल्याला काय केलं, अग्निदेवता वाईट बोलला समोरच्या. मग आपली अग्निदेवता पण आपली शांत ठेवली पाहिजे. समोरच्या माणसाने आपल्या अंगाला जोरात मारलं तर तरी आपल्याला राग यायला नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक संतांनी हे सगळं काय केलेलं आहे, याची अनुभूती घेतलेली आहे आणि म्हणून ते संत आहेत. संत काय, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्याने अखंड विठ्ठलाचं चिंतन केलेलं आहे, अखंड त्यांनी आत्मानुभव चोखलेल्या वाटा, आत्म्याचा अनुभव त्यांनी वाटा चोख केल्या त्यांनी. आणि तसं आपल्याला काय करायला पाहिजे, आत्म्याची अनुभूती आपल्याला घेता यायला पाहिजे. आत्म्याची अनुभूती आली तर आपल्याला सुख आणि दुःख नाही. परमुखे सुमुखावरी थुंकीजे, दोही मुख्या अग्नीने नांदीजे. एका अग्नी म्हणजे मुख, एका मुखातून दुसऱ्याच्या मुखावर एखादा माणूस थुंकला ते तो कोणी कोणावरी कोपीजे, आत्मस्वरूपी दुजे असे ना. बघा म्हणजे काय, एखादा मनुष्य दुसऱ्याच्या तोंडावर थुंकला तर अग्नी ही अधिष्ठात्री देवता समानच असल्यामुळे कोणी कोणावर रागवावे. त्या अग्निदेवता, त्याच्या मुखातली अग्निदेवता आणि आपल्या मुखातली अग्निदेवता ही समानच आहे, म्हणून कोणी कोणावर रागवावे असं संतांनी आपल्याला काय केलेलं आहे, पूर्णपणे आपण कसं राहायचं, आपल्या आतमध्ये ज्या देवता आहेत त्या देवतांना आपण शांत कसं करायचं, काय हे सगळं निरूपण दिलेलं आहे. तर हा जो कृपण ब्राह्मण आहे, या कृपण ब्राह्मणाने घेतलेले सगळे अनुभव तो सांगतो. कृपण ब्राह्मणाला आलेले, उज्जैनी नगरीतील कृपण ब्राह्मणाला आलेले अनुभव तो आपल्याला सांगतो आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान देतो, बाबा कोणी कोणावर रागू नका. कारण जरा जरी आपल्याकडनं चुकी झाली तरी पण काय होईल, आपल्याला तरी देव कोपतील आपल्यावर. देव म्हणजे आपल्या आतमध्ये असलेले देवता सगळे कोप होतात आणि या सगळ्या कोपल्या जरी देवता तरी एका ठिकाणी जाऊन मिळतात. कुठे मिळतात, तर आत्मस्वरूपाकडे भेटतात. त्यामुळं कोणी कोणावर कोपू नये. जसं आपला चेसचा बुद्धिबल आहे, ते सगळे बाहेर काढले की एकामेकाशी लढतात आणि परत एका डब्यामध्ये जातात, तसं या सगळ्या देवता ज्या आहेत ते एका आत्मस्वरूपाकडे जातात. म्हणून आपण आत्मस्वरूप हाच आपला परमात्मा आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी आपण कसं संयम करायचं, इंद्रियांवर कसं विजय मिळवायचं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याला भगवंतानी उद्धवाला निमित्त करून सांगितलेलं आहे.